नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपला हिंदू धर्म, आपली हिंदू संस्कृती किंबहुना भारतीय संस्कृती ही तशी उत्सवप्रियच आहे. आपण सर्वजण उत्सवप्रियच आहोत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये 12 महिने सण आहेत. वर्षाचे 12 महिने सण असतात आणि आपल्या सर्वांना ते आवडतात. आपण सर्वजण ते आनंदाने साजरे करत असतो. अशाच आपला एक 12 महिन्यांपैकी असणारा एक श्रावण महिना, सर्वांचा लाडका आवडता महिना, व्रतवैकल्यांचा महिना. ह्या महिन्यात अनेक जणांची अनेक प्रकारची व्रतं असतात. कोण एक वेळ उपवास करतो, कोण मौन व्रत धरतं. अशी अनेक व्रतं असतात आणि व्रतांबरोबरच साधारणपणे या महिन्यामध्ये एक दिवसाआड तरी कोणता ना कोणता सण हा आहेच. तर असाच सण असणारा ह्या महिन्यातला, श्रावण महिन्यातला म्हणजे आज असणारी रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा सण, उत्सव. ह्या रक्षाबंधनानिमित्त मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. बहीण भावातील अतूट प्रेमाचं, विश्वासाच्या नात्याचं एक प्रतीक असणारा असा आपण हा सण मानतो, उत्सव मानतो. परंतु मंडळी, हा उत्सव खरं तर हा रक्षाबंधनाचा सण हा केव्हापासून सुरू झाला, ही पद्धत केव्हापासून सुरू झाली, प्रथा, परंपरा. रक्षा म्हणजे खरंच राखी का? नेमका याचा भावार्थ काय आहे, अर्थ काय आहे, उद्देश काय आहे? तर रक्षा म्हणजे ठीक आहे, आता आपण त्याला राखी म्हणालो, राखी म्हटलं समजा, त्याचा अर्थ राखी आपण घेतला तरी हरकत नाही. त्याचा अर्थ घ्यायला काही हरकत नाही आहे, तो चांगलाच अर्थ आहे. परंतु खरा रक्षा म्हणजे रक्षण असा त्याचा अर्थ आहे. रक्षण करायचं आहे. कसलं रक्षण करायचं आहे? तर धर्माचं रक्षण करायचं आहे, सज्जनांचं रक्षण करायचं आहे, सज्जन शक्तीचं, सत्शक्तीचं रक्षण करायचं आहे. ते कुणी करायचं आहे? तर राजाने करायचं आहे. साधारणपणे काही 1000 वर्षापूर्वी म्हणजे महाभारत काळात त्याचा उल्लेख येतो, रक्षाबंधनाचा उल्लेख येतो. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला प्रजाजन राजाकडे जाते किंवा गावातला एका नागरिक गावाच्या प्रमुखाकडे जातो आणि त्याला तो बंधनात टाकतो. कसलं बंधन टाकतो तर आमचं रक्षण कर, आमचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे, तुझं कर्तव्य आहे. राजाने प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं धर्म कर्तव्य आहे आणि ते त्याचं धर्मकार्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भेदाभेद करायचा नसतो. प्रजेचं रक्षण हा त्याचा धर्म आहे, राजाचं परम कर्तव्य असतं, हे त्यांनी बजावायचं असतं. तो रक्षाबंधन म्हणजे एकीकडे रक्षण आहे आणि रक्षण आणि कुणाचं रक्षण तुम्ही करायचं? धर्माचं रक्षण करायचं आहे, सज्जन शक्तीचं, सज्जनांचं रक्षण करायचं आहे आणि हाच धर्म आहे आणि हे बंधन आहे. धर्माचं रक्षण करण्याचं, प्रजेचं रक्षण करण्याचं हेच तुम्हाला बंधन दिलेलं आहे, हे बंधन घातलेलं आहे. हे बंधन तुम्ही जपायचं आहे, जीव मोलाने जपायचं आहे, त्याचं रक्षण करायचं आहे. मंडळी, ह्या जोडीला बळीराजाची एक कथा सांगितली जाते. बळीराजाची अशी एक कथा आहे की भगवान विष्णू हे बळीराजावर प्रसन्न झाले आणि त्याला त्यांनी पाताळात पाठवलं. त्यानंतर पुन्हा त्याच्या प्रेमापोटी भगवान विष्णू पाताळात गेले. मग देवी लक्ष्मी जी होती तिला पुन्हा आता प्रश्न पडला की विष्णू आता इकडे येणार कसे, म्हणून ती परत वेगळं रूप घेऊन ती पाताळात गेली, बळीराजाकडे गेली आणि तिने बळीराजाला राखी बांधली आणि सांगितलं की आता तू माझा भाऊ आहेस, आता मी तुझ्याकडे मागणं करते आहे की तू माझ्या पतीला परत दे. मग त्याने लक्ष्मीला बहीण मानलं. तुझं मी आता तुम्हाला हे बंधनात टाकलेलं आहेस, राखी बांधून तुला बंधनात टाकलेलं आहेस, मग आता तुला मी देणं हे भाग कर्तव्य माझं आहे. मग त्याने बळीराजाने भगवान विष्णूंना परत पाठवलं
वैकुंठामध्ये पाठवलं, लक्ष्मी देवीसोबत पाठवलं, अशी ती एक कथा आहे. त्यानंतर आता आपल्या सर्वांची एक लाडकी आवडती अशी कथा आहे आणि आवडती जोडी अशी आहे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी, बहीण भावाची जोडी, आदर्श जोडी. तर भगवान श्रीकृष्णांना एकूण खरं तर त्यांना सख्खी बहीण एक सुभद्रा, परंतु ही द्रौपदी त्यांची मानलेली बहीण. परंतु सुभद्रेला असं वाटत असतं की श्रीकृष्णाचं प्रेम आपल्यावर कमी आहे आणि मानलेली बहीण जी आहे द्रौपदी तिच्यावर जास्त आहे, म्हणून ती श्रीकृष्णावर थोडी संशय घेत असते. गमतीचा हा भाग झाला. तर श्रीकृष्ण तिला समजावून सांगतात की असं काही नाही आहे, माझं तुम्हा दोघींवर समान प्रेम आहे. आणि खरं तर श्रीकृष्ण असे भेदभाव करणारे असतील का, तर नाही. श्रीकृष्ण सर्वांवर समान प्रेम करणारे होते, तसं त्यांचं दोघी बहिणींवर समान प्रेम होतं. पण तरीही ती जेव्हा ऐकेनाशी झाली तेव्हा श्रीकृष्णाने तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि एक दिवस तिच्याकडे सुभद्रेकडे मुद्दाम भगवान श्रीकृष्ण गेले आणि तिला म्हणाले, अगं माझं बोट कापलेलं आहे, हे बघ या बोटातून माझे रक्त येत आहे. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, बोटं रक्त येतं ना. ती चिंदी शोधायला गेली, तिथं एखादा कापड गुंडाळायला पाहिजे हाताला बोटाला, म्हणून ती शोधायला गेली. तसेच श्रीकृष्ण द्रौपदीकडे गेले. ते म्हटले, बघ द्रौपदी माझं बोट कापलेलं आहे. कल्याणी, द्रौपदीचं एक नाव कल्याणी होतं. माझं बोट कापलेलं आहे. तर लगेच द्रौपदीने काहीही विचार न करता, क्षणाचा विलंब न लावता, कुठे धावाधाव न करता तिने आपला भरजरी नेसलेला भरजरी पदर, भरजरी साडीचा पदर हा फाडला आणि तो श्रीकृष्णाच्या बोटाला गुंडाळला. हे प्रेम कुठे असावं लागतं? हृदयात असावं लागतं. प्रेमाचा देखावा असून चालत नाही. दाखवण्यासाठी प्रेम नको, मोठेपणासाठी प्रेम नको, नाटक करण्यासाठी प्रेम नको. प्रेम हे हृदयातून असावं लागतं. ते निरपेक्ष असावं लागतं. निस्वार्थी असावं लागतं. प्रेमात काही घेणं देणं काही नसतं. प्रेम हे निरपेक्ष असतं आणि ते मनापासून असतं, हृदयापासून असतं. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे, भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भगवान श्रीकृष्णांसारखा द्रौपदीला भाऊ लाभला हे द्रौपदीचं भाग्य. पण द्रौपदी ही कृतज्ञतापूर्वक अशी द्रौपदीसारखी कृतज्ञता व्यक्त करणारी अशी बहीण लाभली हे भगवान श्रीकृष्णांचंही भाग्यच. की ते द्रौपदीला असं म्हणाले की तू असं माझं सुद्धा बोट कापलेलं आहे आणि तू तुझ्या अंगावरची एवढी भरजरी साडीतला पदर कसा फाडलास. तेव्हा द्रौपदीजी म्हणाली की मी तर तुझी मानलेली बहीण आहे, तरी कुठची कोण बहीण, मी किती लांबची, आणि तरी तू मला तुझी सख्खी बहीण मानलंस. तुझ्या मला हृदयात स्थान दिलंस. एवढंच नाही, माझं वेळोवेळी रक्षण केलंस. माझ्यावर तुझे एवढे अनंत उपकार आहेत की मी तुझ्यासाठी माझ्या भरजरी साडीचा पदरच काय, पण जरी मला माझ्याकडे तू माझं काळीज मागितलंस तर ते काळीजही मी तुला देऊन टाकीन, माझं हृदयही तुला देऊन टाकीन. अशा तऱ्हेचे द्रौपदीचे उद्गार. ही अशी द्रौपदी आणि हे असं श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण, हे असं बहीण भावंडांचं नातं, हे असं अपूर्व, अलौकिक, अविस्मरणीय असं हे नातं की युगानुयुग सर्वांच्या लक्षात राहील. युगानुयुग ह्या नात्यापासून प्रेरणा घेतली जाईल. हे नातं सर्वांसाठी, बहीण भावंडांचं हे नातं, श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातं हे सर्वांसाठी अनुकरणीय असं आहे. सर्वांसाठी आदर्श वस्तुपाठ आहे की कशा प्रकारे भाऊ कसा असावा तर कृष्णासारखा असावा, आणि बहीण कशी असावी तर ती द्रौपदीसारखी असावी. की भावाने जे जे केलेलं आहे त्याची जाणीव ठेवणारी असावी आणि भावावर निस्वार्थ प्रेम करणारी असावी, मनापासून प्रेम करणारी असावी, आणि भाऊही प्रत्येक वेळेला कर्तव्यबुद्धीने वागणारा असावा. त्यामुळेच भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. मंडळी, रक्षाबंधनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.